लोकसभा निवडणुकीनंतर विश्लेषण समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच जबाबदारी घेतली आणि राजीनाम्याची तयारी सुद्धा दाखवली. म्हणजे मंत्रिमंडळातून मला मुक्त करा अशा पद्धतीची मागणी केली. दुसऱ्या बाजूला अजित पवार गटावरती सुद्धा आहे ते वारंवार भाजपच्या मुखपत्रातून किंवा अनेक गोष्टीतून आहे ते टीका भाजपची नेते करताना पाहतात. त्यांना घेतलं आणि आमचा फटका होता. उघडपणे हे सगळं बोललं जाते. काय वाटते हे सगळं? त्याचे अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा मी कसा भाष्य करू? हा त्यांचा प्रश्न आहे, दुकानच त्यांचं आहे. लोकसभा अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं आणीबाणीचा उल्लेख केला, इंदिरा गांधींचा त्यामध्ये उल्लेख केला, कसं बघता याकडं? ज्या पद्धतीने असं आहे की लोकसभेच्या अध्यक्षांचा त्या ठिकाणचं भाषणाचा तो जो भाग होता तो त्या पदाच्या प्रतिष्ठेला सोडणार नव्हता. आणीबाणीचा प्रश्न त्याला आता 50 वर्षे झाली. इंदिरा गांधी हयात नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल की आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाच्या समोर दिलगिरी व्यक्त केली होती. आणि त्यामुळे आता तो प्रश्न 50 वर्षापूर्वीचा करायचं काय कारण होतं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की स्पीकर यांची जबाबदारी आहे का राजकीय प्रश्न असं भाष्य करण्याची? पण त्यांना काही जे सुचवलं असेल ते बहुतेक बोललेले असते. आणि ते काही जे काही भाष्य केलं ते आम्हाला अजिबात योग्य वाटले नाही. त्या पदाची प्रतिष्ठाला धक्का द्यायला लागेल. आणि तिथंच नाही, इव्हन राष्ट्रपतींच्या भाषणात सुद्धा त्याचा उदयचा उल्लेख होता. तोही करण्याची आवश्यकता नव्हती.